बघा मंडळी, आम्ही नारळापासून बनवणार आहे तेल आणि खोबरा किस। त्याकरता मी 3 नारळ घेतले आणि त्याचा कचरा बाजूला काढून घेतलेला आहे। बघा या पद्धतीने मी डोल काढून घेतला आहे त्यामध्ये आणि ह्या डोलाचे आता मी तुकडे करून घेणार आहे। बघा सैगेच डोल निघालेले, वाढलेले डोल आहे, खराब आहे की काय म्हणून मी ते बघणार आहे। तर बघा किती सुंदर आपलं खोबरं आहे। आता याचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि बघा फरची फुटायला पाहिजे नाही म्हणून मी उरुट्याखाली एक पायदान ठेवलेलं आहे, कारण फरची तुटायला नको म्हणून। नारळ घरातच फोडलेले आहे ना मी, म्हणून फरची तुटायला नको म्हणून पायदान ठेवलं, त्यावर उरुटा ठेवला आणि मी नारळ फोडून घेतलेले आहे। आणि बघा मी नारळ फोडून याचे आता 2 भागामध्ये तुकडे करून घेतले आहे थोडे, आणि आता याला मी रात्रभर भिजू ठेवणार आहे। तर बघा हे सगळं नारळाचे तुकडे मी यामध्ये टाकून झाकून रात्रभर भिजू ठेवणार आहे। तर बघा रात्रभर माझे नारळाचे तुकडे भिजलेले आहे। आज सकाळी मी त्याला काढून घेतलेलं आहे। बघा किती छान भिजलेले आहे। आता याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि ते पाणी फेकून देणार आहे आणि वरचं जे काळे सालपट आहे ते काढून घेणार आहे। कसं आहे मंडळी, हे सालपट ठेवले तरीही तेल निघेल, पण त्यात थोडी प्रोसिजर लांब जाईल आणि तेल थोडं काळपट रंगाचं निघेल। शुद्ध तेल निघायला पाहिजे म्हणून थोडं कमी निघालं तर चालेल, पण वास यायला नको आणि काळपट तेल व्हायला नको म्हणून मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आणि पाणी फेकून दिलं आणि हे वरचे सालपटसुद्धा फेकून देणार आहे। आणि जे वाचलेले तुकडे आहे याचे मी बारीक बारीक तुकडे कापून घेणार आहे। तर कसं आहे ना मंडळी, आपण डोक्याला तेल लावतो किंवा लहान मुलांना दुसरं तेल सूट होत नाही मालिश करायला, तर आपण घरी हे खोबऱ्याचं तेल बनवून आपण मुलांची मालिश करतो आहे आणि त्या तेलाची जर वास आली तर आपल्याला कसं तेल लावायची मालिश करायची इच्छा होणार नाही। म्हणून कसं स्वच्छ धुवून घ्यायची आहे, ते वास यायला पाहिजे नाही, थोडं कमी तेल निघलं तरी चालेल पण चांगलं काढायचं आपल्याला। तर बघा मी आता ते तुकडे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आणि यात थोडं पाणी टाकून एका करटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे। तर बघा थोडं थोडं पाणी टाकून मी सगळे तुकडे बारीक करून घेतलेले आहे आणि यामध्ये आता जे दूध तयार झालेलं आहे ते दूध मी चाळणीने गाळून घेणार आहे। तर बघा किती छान या पद्धतीने पांढरं पांढरं दूध निघेल त्यातलं खोबऱ्याचं। हे बघा या पद्धतीने आपण नारळ बारीक करून चाळणीमधून गाळून घेतलेलं आहे आणि किती छान पांढरं पांढरं त्यातलं दूध बाहेर येत आहे। तर बघा या पद्धतीने आपण सगळं दूध गाळून घेतलेलं आहे आणि हे जे खोबरा खीस वाचलेला आहे यात मी थोडं पुन्हा पाणी टाकून पुन्हा मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आणि कसं त्यामध्ये आणखी दूध तयार होईल ते सुद्धा आम्ही गाळून घेणार आहे दुसऱ्या बॉलमध्ये। तर बघा किती सारं दूध निघालेलं आहे, एक डब्बासुद्धा भरलेला आहे आणि आपला गंजसुद्धा भरलेला आहे। थोडं बघा पाणी टाकून मी छान व्यवस्थितरित्या त्याला धुवून पिळून सगळं खोबरा खीस बाजूला काढून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने आपण करायची आहे प्रोसिजर। तर मंडळी, तुम्हाला जर आमचा आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एकदा तरी आमच्या गावठाण पद्धतीने नारळाचं तेल आणि खोबरा खीस बनवून बघा। तर बघा आता हे जे आहे मी याला दिवसभर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, 1 दिवस आणि 1 रात्र ठेवलेलं आहे मी। आणि बघा यामध्ये मलाई बघा किती जाड रंगाची तयार झाली, बघा याची लेहर बघा किती जाडी आहे, एवढी मलाई तयार झाली आहे फक्त 1 दिवस आणि 1 रात्र फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। आणि बघा आता याला मी बाजूला काढून घेणार आहे आणि हे पाणी जे आहे हे फेकून देईल मी बाजूला काढून। आणि बघा किती छान पद्धतीने निघालेलं आहे। तुम्ही कधीतरी दुधावरची साय काढून तूप बनवलेलं असेल त्या पद्धतीने आपल्याला हे खोबऱ्याचं नारळाचं तेल आपल्याला बनवता येईल। तर बघा या गंजामध्ये तेवढं दूध नाही होतं, आपलं कमी होतं, पाणी जास्त होतं, तर त्याचं थोडीशी साय निघालेली आहे। आणि आता ही मी कढईमध्ये बघा गॅसवर ठेवून याला छान पद्धतीने शिजू देत आहे आणि हे जळायला नको साईडने सुद्धा, तर याला आपल्याला फिरवतच राहायचे आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतं हे तेल, 10 ते 15 मिनिट लागतात याला। तर बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि या पद्धतीने तेल सुटत आहे आणि आपण फिरवत राहायचं आहे, खाली जळायला नको। तर बघा या पद्धतीने मी फिरवत आहे आणि बघा तेल किती छान दिसत आहे आपल्याला, किती सुंदर आणि बघा किती ओरिजिनल तेल दिसत आहे आपल्याला। हे बघा हे तेल आपलं तयार झालेलं आहे आणि मी कसं साईडने हे तेल एका वाटीमध्ये काढून घेणार आहे।
आणि ते आणखी शिजू देणार आहे आणि शिजताच ते तेल बाहेर काढत जाईल. आणि बघा सगळं आपलं ते शिजून कसं ब्राऊन कलरचं झालेलं आहे, म्हणून मी रुमालीमध्ये घेऊन आता त्याला पिळून घेणार आहे. वाचलेलं सुद्धा तेल मी त्यातलं काढून घेणार आहे. खूप शुद्ध तेल आहे. आपण मुलांची मालिश केली तरी पुरळ वगैरे काही येत नाही, घरी बनवलेलं आहे, शुद्ध तेल राहते. तर बघा या पद्धतीने मी तेल काढून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला आमची गावठण पद्धत कशी वाटत आहे नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवाल. आणि आम्ही व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थित पद्धतीने तेल काढलं की नाही काढलं कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवाल. आम्ही तर काढून घेतलं आमच्या गावठण पद्धतीने, तुम्हाला सांगत आहे. जसं ज्या पद्धतीने आम्ही तयार केलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहो. तर तुम्हाला आमची प्रोसेस आवडली असेल तर खरंच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि हे पाणी फेकून द्यायचं आहे. आणि बघा खोबरा खीस किती निघालेला आहे, आपलं प्लेटभर खोबरा खीस निघालेला आहे. याचे आपण लाडूसुद्धा बनवू शकतो, नाहीतर यूजमध्ये सुद्धा आणू शकतो. थँक्यू.